गुड मॉर्निंग पब्लिक. तर आज सॅटरडे आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी बच्चूला मेडिसिन देतोय. ठीक आहे. ॲक्च्युली ही मेडिसिन अशासाठी आहे की कॅल्शियम फॉस्फरस. ठीक आहे. तर त्या ॲड आहेत त्याच्यामध्ये. मी दाखवतो तुम्हाला. एक लिक्विड आहे, बॉटल आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम, झिंक. ठीक आहे. तर आजकाल तुम्हाला आता बच्चूला लिक्विड देतो. ठीक आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ठीक आहे. घ्या थोडं थोडं द्यायला लागतं, कारण की मग एकदमच जास्त जर त्याच्या तोंडात टाकला ना तर ठसका वगैरे जातो. ठीक आहे. बाळाला आणि तो वेगळंच तोंड करतो. घे 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 घे. लई शांततेत मेडिसिन वगैरे पण घेतो आमच्या डॉन. घे अजून घे. कारण की बच्चूची मम्मी करते आंघोळ. मग ती मला काम लावून गेली मित्रांनो. कारण की डेली ती करते ना, म्हणून तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक दिवशी सुट्टीच्या दिवशी तरी, क्योंकि लई चालाक आहे. आपण लिक्विड सोडलं ना तोंडात, ठीक आहे, तर लगेच बाहेर पण काढायचं शिकलाय आता. हे बघ काय विषय भाई. अब क्या दारू पिलाऊ क्या तुझे इस उम्र में? काय समजत नाही बाळा तुला. अजून संपला. फिनिश. लास्ट वन. गुड बॉय. लास्ट वन. एड़ा बना रहा हूँ. लास्ट वन करके एड़ा बना रहा हूँ. लास्ट वन. टेक. गुड. वेरी गुड. Oh. Done, baby. Done. Why are you crying? Don't cry. Okay. त्याचं असं म्हणणं आहे की मला खांद्यावरती घ्या, कारण की आता त्याला डेकर द्यायचं ना. हो चल. खतरनाक काम आहे भाई. लई सांभाळायला लागतं. हे बघा त्याला ना शांत. नाही का मोबाईल ठेवलाय मी. दिला डेकर. तर आता त्याची मालिश झाली आहे. आता त्याची आंघोळ होणार आहे मित्रांनो. महाराजाची आंघोळ 10 वाजेला होणार आहे. आता महाराजाच्या वडिलांची अजून आंघोळ झालेली. आई गेली यार मागच्या ट्यूजडेला गेली. तेव्हापासून करमत नाही. आणि म्हणजे करमत नाही कसं माहिती का, की आई होती ना तर जरा बरं वाटत होतं. ते अचानक फॅमिलीमधून कोणीतरी 1-1.5 महिना राहिला आपल्यासोबत, आणि घरी इथून गेल्यानंतर मग ते थोडं 4-5 दिवसासाठी वाटलं. आता थोडं नॉर्मल हे आहे तरी पण आता ठीक आहे, कारण की नीताला वाटत होतं वाईफला. बच्चूची आंघोळ झाली मित्रांनो. आता स्वयंपाक बनवणं चाललंय मित्रांनो. आता हे बघ ये दे. ऑनियन कट करके डाला है. त्याच्यानंतर काय ॲड करायचं आहे ग? टोमॅटो. जिरं लसूण ॲड करायचं आहे. सर्व कट करून वगैरे झाला. त्याच्यानंतर आपण पटेली करायला येतो इथे. समजला ना. तर भाजी बनवणं चालू आहे मित्रांनो. पण निदा मला एक गोष्ट सांग,
कपड्यांच्या घड्या मी केल्या, भांडी मी धुतली, त्याच्यानंतर मला लादी पण पुसता येते, त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण येतो. येतो ऑलमोस्ट, म्हणजे मी बनवून खाऊ शकतो असं येतो मला स्वयंपाक. त्याच्यानंतर मला घरं पण झाडता येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर दूध चहा वगैरे पण ठेवता येते. त्याच्यानंतर भाजी वगैरे स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही कट करायचे असतं, ठीक आहे, ते पण मला येतं. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या गोष्टी मला येतात. काय म्हणणं काय तुम्हाला, बायकोची गरज नाही का? मग जा ना तू तुझ्या घरी, हेच माझं घर आहे. इथं राहू नको, तू सगळं शिकून दिलंय मला, तर मग काय विषय आहे का? सिंपल आहे ना. वही मेरा घर, समजे. तर खूप दिवसानंतर माझ्या बायकोचा व्हॉइस घेतलाय ब्लॉगमध्ये, तर लवकरच मी मीटअप करून देईल तिच्यासोबत. तुमचं लवकरच बोलणं होईल, भेट करून देईल. तर 9 तारखेला तिचा बड्डे, तर त्यावेळेस मी तिला तुमच्यासोबत भेट घालून देणार आहे, ठीक आहे. आणि त्या दिवसापासून ती आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू माझी पार्टनर म्हणून असणार. तर असा प्लॅनिंग केला आहे आम्ही, ठीक आहे. तर काही विशेष नाही एवढं, समजलं ना. आता नाट करते, रडते डेली मला पण ब्लॉगमध्ये घ्या, मला पण ब्लॉगमध्ये घ्या, म्हणून त्यासाठी म्हटलं चला ठीक आहे. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना आपली फॅन फॉलोइंग एकट्याची किती, 450. कारण की आता आपले 450 सबस्क्रायबर झाले, नाही का. आणि लवकरच वाढतील, कारण की मला विश्वास आहे तुमचा. यार विकेंड असतो ना मित्रांनो, एक खरं सांगू का, ऑफिसचे जे 5 दिवस असतात ना ते लवकर जात नाही. विकेंडचे यार 2 दिवस कुठं निघून जातात बघा. शनिवारी म्हणजे आता काल ऑफिसवरून आलो ना, ठीक आहे, फ्रायडेला, आणि सॅटर्डे आज, ठीक आहे. तर मी फ्रायडेला रात्री 11-12 वाजेपर्यंत जागेच होतो, कारण की आपल्याला उद्या वर्किंग नाही आहे, म्हणून उद्या मस्त सकाळी झोपूया. तर सकाळी मी उठलो 9 वाजेला, ठीक आहे, 8:30-9ला उठलो असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर 10 कुठं वाजले समजलं नाही बच्चूमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर दिवस तर कुठं निघेल, मग हा दिवस निघाल्यानंतर संडे येईल. संडे आल्यानंतर तो हा विचार करण्यामध्येच निघून जाईल की उद्या आपल्याला वर्किंगला जायचं. म्हणजे संडेच्या दिवशी मंडेचं टेन्शन घेणार की काम पे जाएगा भाई. म्हणून डोंट टेक एनी टेन्शन, एन्जॉय विथ युअर टाइम. समजलं, विकेंडमध्ये एन्जॉय करा. तर काय म्हणते नीता, तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे विकेंडमध्ये, कसा विचार करायला पाहिजे, तुला काय वाटतं? तुझी टिप्पणी सांग बरं जरा. विकेंड एन्जॉय करायचा हे खरं आहे, पण तो एन्जॉय करताना नेक्स्ट डेचा विचार नाही करायचा की आपल्याला कामाला जायचंय, कारण तो विचार करण्यामध्ये आपण आज आपला वाया घालवतो, खराब करून घेतो, असं म्हणून उद्याचं उद्या बघू, आज आपला विकेंड आहे, आज आपण एन्जॉय करायचं. गुड थिंग, समजलं. आय विल फॉलो. तुम्ही पण फॉलो करा हा रूल्स, ठीक आहे. तर विकेंडमध्येच नाही, प्रत्येक गोष्टीसाठी हा रूल्स फॉलो करा आजपासून. मी पण करणार आहे की उद्याचा न विचार करता आजचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करूया, नाही का. आता चपात्या भाजणार आहे. तर विषय असा आहे, तिचं असं म्हणणं आहे की तुला जमणार नाही. म्हणजे वो बोलते हैं ना कि कुछ बोल के काम निकाल लो, ऐसा तेरे से नहीं होगा. फिर वो जोश में आके करके दिखाएगा, तो बाद में पता चला उसको तो उल्लू बनाया गया था. तो उस टाइप हो गया अभी. वो बोल रही है कि तेरे को नहीं जमेगा. पण तर हे मला समजलंय की तुला नाही जमणार हे सांगून ती माझ्याकडून काम काढून घेणार आहे, म्हणून आय विल नॉट डू, मी करणार नाही. चपाती फुगव, नाक काय फुगवते, चपाती फुगव, चपाती फुगते दाखव ब्लॉगमध्ये. बघा, चपाती नाक पण फुगवते आणि त्याच्यासोबत चपाती पण फुगवता येते हा माझ्या बायकोला, नाही का नीता? गुड. तर आता जेवणाला बसतोय मित्रांनो. ॲक्च्युली काय ना, लाईट बंद केला आहे कारण की टायगर अभी सो रहा है.
हा मित्र आलाय, मित्र तुझा फ्रेंड आलाय, बघ बघ. हे पिल्लू, हा बघ इकडे बघ, इकडे बघ. हे बघ कोण आहे. हो बोल माझ्याशी बोल, त्याच्याशी बोल. रडू नको तू आता. इकडून बोल असं बोल. हा बोल. कोण आहे बोल त्याच्याशी बोल. बघतो बोल. हो बेटा, काय कुठे होता तू एवढ्या दिवसापासून? गावाला गेला होता? हा हो 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 जरा जवळचा आवाज नाही. तुझा फ्रेंड आलाय. त्याची पण गादीची बंद झाली का? समज त्याला हिने बंद केला. इकडून बेटा, इकडून. त्याला ते निळ जास्त आहे ना ग, अशी लढवते ना बेटा. थांब एकेकाचा नंबर होते ना बाबू. दोघांना ऍक्टिंग करताय. तो रडला का? इकडून आवाज काढतो. हा काढतो का? तर त्याचा मित्र पण आलेला, आता जाता येते. तर दोघं एका सोबत रडायला लागले आणि माहोल फुल क्रिएट केला त्यांनी. पण ॲक्च्युली त्याची आंघोळ नव्हती ना झाली, तर तो आता झोपेतून उठला, जरा चिडचिड होतं ते. आणि मग नंतर दोघं शांत झाले आणि त्यांना बच्चू दाखवता कसा झोपलाय बघा, कसा बघतो बघा. बंद आहे. आम्हाला काय वाटलं झोपला असेल म्हणून. हे बघा कैसे देखता है शेर. हाय कर बेटा, हाय कर. अरे यार रोने का नहीं भाई. हे बघ. हा आम्हाला वाटलं त्या रूममध्ये, म्हणजे थोड्या वेळ झाला अगोदर झोपलेला होता, मला वाटलं अजून परत झोपला म्हणून. असं जाऊन बघतोय तो भाई डोळे ऐसा कर रहा है, हल्के में ले रहा है, लगता है हल्के में ले रहा है ये उसके पापा को. ये देखो कुठे दिसला का तो तिथे. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय गाईज. थँक्यू सो मच.